भंडारा शहरातून एका ग्रे रंगाची महिंद्रा XUV 500 ने दोन इसम हे भंडारा मार्ग नागपूर रोडनी गांजाची वाहतूक करणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली। भंडारा पोलीस पथकाने नमूद वर्णांचे वाहनांचा नागपूर हायवेलगत परिसराचा शोध घेतला असता प्राप्त माहितीची वर्णनांची एक ग्रे रंगाची महिंद्रा XUV 500 ही BBT मार्ग परिसरातील यार्डमध्ये पार्क केलेली दिसून आली। वाहनांमध्ये दोन इसम मिळून आले। त्यांचे नाव सुमित सुभाष थोरवे वय 33 वर्ष जिल्हा पुणे, रवींद्र कृष्णा शिंदे वय 36 वर्ष जिल्हा नाशिक असे सांगितले। नमूद इसमांवर पोलिसांचा संशय आल्याने त्यांच्या गाडीची तपासणी केली असता गाडीच्या मागील भागात एकूण 7 पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक बोरी दिसून आली। या प्लास्टिक बोरीची पाहणी केली असता त्यामध्ये कडेदार देठ असलेला उग्र वास येणारा ओलसर चामट असा गांजा मिळून आला। सदरचा गांजा एकूण 167 100 किलोग्राम असल्याची माहिती पुढे आली। किंमत 25,06,500 रुपये। आरोपींनी गांजा वाहतुकीसाठी वापरलेली ग्रे रंगाची महिंद्रा XUV 500 जिचा क्रमांक MH15 EP 4372 किंमत अंदाजे 20 लाख रुपये असा एकूण 45,06,500 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे। प्रकरणाची माहिती नूरुल हसन पोलीस अधीक्षक भंडारा, ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक, डॉक्टर अशोक बागुल उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिल्याने वरिष्ठांनी NDPS कायद्याचे तंतोतंत पालन करून कारवाई केली। गुन्ह्याचा पुढील तपास डॉक्टर अशोक बागुल उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा करीत आहेत। माहिती मिळाली होती की आपले भंडारा हद्दीमध्ये NDPS घेऊन जाणारा एक गाडी जात आहे अशी एक सूचना मिळाली होती। त्या सूचनावर आम्ही भंडारा पोलीसची एक टीम, भंडारा सिटी पोलीसची एक टीमनी त्याच्यावर कारवाई केली। तर तो व्हेकल सापडला BTB मार्केटमध्ये। तो व्हेकल मिळाला। त्या व्हेकलमध्ये सुमारास 167 kg गांजासोबत 46 लाखच्या मुद्देमाल टीमने जप्त केलेला आहे। यामध्ये 2 आरोपी अरेस्ट झालेले आहेत। बाकीचे आरोपी अरेस्ट करण्याची कारवाई चालू आहे। हा जे गांजा होता ते ओडिसावरून आला होता आणि त्याची वेगवेगळी ठिकाणी त्यांना द्यायची होती। त्याच्यामध्ये लिंक विशेष म्हणजे नाशिक साठी हा गांजा जात होता। भंडारासाठी याचा काय संबंध आहे त्यात सुद्धा तपासणीमध्ये आम्ही निष्पन्न करू। जे काही पेडलर भंडारा, नाशिक किंवा पुणेचे आहेत त्याच्यामध्ये सहभागी त्यांना पुढील तपासामध्ये निष्पन्न करून आम्ही कारवाई करणार। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।